चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या ज्वलंत समस्याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी लोकविकास संघटनेने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। तहसीलदार रामदास शेळके यांच्या अनुपस्थितीत महिला कर्मचाऱ्यांनी निवेदन स्वीकारले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून अवैध मुरुम वाहतुकीपर्यंत अनेक मागण्यांचा समावेश असलेल्या या आंदोलनाने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे। चला पाहूया सविस्तर वृत्त। चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या विविध समस्यांकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता लोकविकास संघटनेने सोमवारी तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित केलेत। शेकडो शेतकरी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झालेत। तहसीलदार रामदास शेळके यांच्या अनुपस्थित तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारलेत। या निवेदनात तालुक्यातील अनेक ज्वलंत समस्यांवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। लोकविकास संघटनेने सादर केलेल्या निवेदनात अनेक महत्त्वाच्या मागण्या समाविष्ट आहेत। यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, मंजूर पांधन रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करावे आणि अर्धवट राहिलेल्या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करावे अशी मागणी आहे। याशिवाय खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगली बियाणे आणि खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करावीत, तसेच कृषी केंद्रातील बोगस बियाण्यांवर कठोर अंकुश लावावा असे नमूद करण्यात आले आहे। निवेदनात चांदूर बाजार नगरपालिकेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची, शालेय विद्यार्थ्यांसाठी तहसील कार्यालयात आवश्यक कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करून देण्याची आणि बेघर नागरिकांना जागा उपलब्ध करून घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी आहे। याशिवाय जसापूर ते चांदूर बाजार दरम्यान बंद पडलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे काम तत्काळ सुरू करून नियमानुसार पूर्ण करावे, निराधारांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात त्वरित जमा करावी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी। आंदोलनकर्त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधलेल्या गाय गोठा, शेळी शेड आणि कुक्कुटपालन शेड यांच्या अनुदानाची तात्काळ वितरणाची मागणी केली आहे। तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश द्यावेत, कारण त्यांच्या अनुपस्थितीमुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना अडचणींना सामना करावा लागतो। याशिवाय मध्य प्रदेशातून होणारी अवैध मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक बंद करावी आणि भू अभिलेख कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकालीत काढावीत अशी जोरदार मागणी लावून धरली आहे। तालुक्यामध्ये होत आहे अवैधपणे ते थांबली पाहिजे। या तालुक्यातील जे क्लास 1 ऑफिसर आहेत, तहसीलदार असेल, नायब तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल किंवा इतर अधिकारी असेल, त्यांनी मुख्यालयी राहून या तालुक्यातील सर्व नागरिकांना न्याय दिला पाहिजे। त्याचप्रमाणे आता नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदे पिकाचं आणि इतर पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्या सर्व शेतकऱ्यांना मदत तातडीने शासनाने द्यावी यासह विविध मागण्या घेऊन आज आम्ही दिवसभर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते। त्या धरणे आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन अवगत केले आहे की ही लक्षवेधी धरणे आंदोलन होते। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात या सर्व समस्यावर तातडीने कारवाई न झाल्यास आम्ही उग्र होऊन तहसील कार्यालय ताब्यात घेऊन आंदोलन करू आणि याची सर्व जबाबदारी या शासनावर राहील। म्हणून आमची या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर आम्ही दिलेल्या निवेदनावर विचार करून आम्हाला न्याय द्यावा। चांदूर बाजार तालुक्यातील ज्वलंत समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी लोकविकास संघटनेने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाने प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते अवैध मुरुम वाहतुकीपर्यंत अनेक मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले। अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।